राज्य निवडणूक आयोगाची आज सकाळी 11:30 वाजता महत्त्वाची बैठक। सर्व महापालिकांचे आयुक्त बैठकीला हजर राहणार। राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व प्राप्त सूचना हरकतींचं निरसन करण्याच्या हालचाली। परळीत स्ट्रॉंग रूम असलेल्या नगर परिषदेसमोर तणाव। माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्येच बाचाबाची। गोंदियातील सालेकसा नगरपंचायतीमध्ये गोंधळ। स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्याआधी सील तोडण्यात आल्याचा आरोप। उमेदवारांसह नागरिकांची तहसील कार्यालयावर धडक। शीतल तेजवानीला अखेर अटक। आज कोर्टात हजर करणार। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानी आरोपी। शीतल तेजवानीची अटकेनंतरही मगरुरी कायम। पोलीस आयुक्तालयात आणल्यानंतर गाडीतून उतरण्यास विरोध। शॉर्टकट न नेतो असं सांगितल्यानंतरच शीतल गाडीतून उतरली। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात खर्गे समितीला मुदतवाढ। अहवाल येणं बाकी असल्यानं 1 महिन्याची मुदतवाढ। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपकडून आरोप प्रत्यारोप। फोडाफोडीची सुरुवात आम्ही केली नाही, भाजपचा इशारा। तर तुम्ही एक घ्याल तर आम्ही 4 घेऊ, भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। गोळीबार प्रकरणातील फरार भूषण लोंढे अखेर अटकेत। नाशिक पोलिसांची उत्तर प्रदेशात कारवाई। भूषणला नाशिकमध्ये आणत कोर्टात हजर करणार। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। भूकंपाचे धक्के जाणवल्यानं ग्रामस्थ भयभीत। 4 ते 7 डिसेंबर दरम्यान सलग 3 दिवस समुद्राला मोठी भरती। समुद्रकिनारी जाण्याचं टाळावं, प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज आणि उद्या भारत दौऱ्यावर। पुतीन 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात। पंतप्रधान मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट। दत्त जयंती निमित्त राज्यभरात उत्साह। श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात आज जन्मोत्सव सोहळा। अक्कलकोटमध्येही स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ, तर शिर्डी साईबाबा मंदिरातही उत्सव।